आमदार सदाभाऊ खोत आणि आमदार जयंत पाटील यांच्यामध्ये चांगलीच जुंपली आहे। सांगली जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने या दोन्ही नेत्याकडून एकमेकावर वार पलटवार करण्यात येत आहेत। जयंत पाटील भाजपात जाणार असे विधान सदाभाऊ खोत यांच्याकडून वाळव्याच्या सभेत करण्यात आले होते। त्यावर जयंत पाटीलांनी प्रत्युत्तर देत हा बाबा 10 पक्ष बदलून तिकडे गेलाय आणि आता तो मला भाजपात जाणार म्हणतोय, पण भाजपालाही माहिती आहे तो कोणाचा नाही, असा पलटवार जयंत पाटीलांनी सदाभाऊ खोतावर केलाय। ते वाळव्यात बोलत होते। तुम्हाला मी सांगतो की आता काट उलट फिरायला लागलं। ते लय दिवस तिकडे बसणार नाही, थोडे दिवसात बाबा ते भाजपमध्ये येतील। त्यांना बघा तुम्ही घ्यायचं का नाही घ्यायचं, कारण ते सत्तेविना बाळ जगू शकत नाही। ते वाट बघायला लागले उडी कवा मारायची, कारण त्यांनी समाजासाठी काय केलं नाही, समाजाला काय दिलं नाही। अरे क्रांतिसिंह नाना पाटलांची सेवा या वाळव्याच्या मातीमध्ये नागनाथांना नाईकोडी यांनी केलेली होती आणि त्या क्रांतिसिंहाचं भव्य दिव्य स्मारक उभं राहावं अशी कधी भावना त्यांना वाटली नाही। एवढंच काय, क्रांतिसिंह नाना पाटील अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय वाघवाडीला देवेंद्र फडणवीस यांनी 2018ला मंजूर केलं, पण सरकार गेल्यानंतर या पट्ट्यानं काशीगावच्या त्याला एक दमडी सुद्धा दिली नाही। ते कॉलेज बंद कसं पडेल हा विचार केला। आता सरकार आल्याबरोबर त्याला 15 कोटी रुपये निधी हा महायुतीच्या सरकारनं त्या ठिकाणी क्रांतिसिंह नाना पाटलांच्या महाविद्यालयासाठी दिलं। अरे दुसऱ्याच्या नावानं काय होता कामा नाही। अरे क्रांतिसिंह नाना पाटील हा हिमालयाच्या उंचीचा माणूस, एवढं मोठं व्यक्तिमत्व, मग त्यांच्या नावानं जर एखादं कृषी महाविद्यालय होत असेल, त्यांचा भव्य दिव्य पुतळा आणि स्मारक होत असेल, तर तुम्ही 20 वर्षामध्ये का केलं नाही? सरकार आल्यावर तुम्ही वाघवाडी फाट्यावरचं काम का थांबवलं? याचं उत्तर तुम्हाला जनतेला द्यावं लागेल। आणि म्हणून त्याच भाषेत मी सांगतो, समोर बसलेली जनता ही क्रांतिसिंह नाना पाटलांची जनता आहे। तुमच्या पायात या निवडणुकीमध्ये पत्र्या ठोकल्याशिवाय राहणार नाही, हे तुम्ही ध्यानात ठेवा। कधी माझ्या पलीकडं जग नाही आहे, आम्ही सोडून दुसरं कोणी मोठं होता कामा नये। आणि म्हणून या सगळ्या परिसरातल्या जनतेला मी सांगतो, नागनाथांना नाईकोडी अण्णांनी जे हा जो हुतात्मा साखर कारखान्याचा जो वटवृक्ष लावला, त्याचमुळं या सगळ्या परिसरातला खरं म्हणजे इथं सभा झाली, कोणीतरी बोललं की जयंत पाटील भाजपमध्ये जाणार। आता 10 पक्ष बदलून हो बाबा तिकडे गेलाय, तो आता मला म्हणतो भाजपमध्ये जाणार। भाजपलाही माहिती आहे की ह्यो कुणाचाच नाही।